चंद्रपूरच्या देवी महाकाली यात्रेला आज घटस्थापनेने प्रारंभ झाला। महाकालीची यात्रा चैत्र शुद्ध षष्ठीपासून वैशाख पौर्णिमेपर्यंत चालते। या साधारण महिनाभरात 4 राज्यातून लाखो भाविक चंद्रपुरात देवी दर्शनासाठी दाखल होतात। चैत्र नवरात्रोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे मराठवाड्यातून मोठ्या संख्येत भाविक दर्शनाला येतात। यात्रेला देवी भक्तांची प्रचंड गर्दी उसळते। नाचणारे पोतराज आणि मळवट भरलेल्या महिला भक्तांनी मंदिर परिसर फुलून गेला आहे। चंद्रपुरात उन्हाचा जोरदार तडाखा आहे। त्या दृष्टीने मंडप आच्छादन, पेयजल, आरोग्य निवास आदींसह मंदिर व्यवस्थापन व जिल्हा प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी मूलभूत सुविधा केल्या आहेत। घटस्थापना आणि महाआरतीनंतर आज मंदिरात भाविकांच्या दर्शन प्रवेशाला सुरुवात झाली। चैत्र नवरात्राची सुरुवात झालेली आहे। आज षष्ठी, आज घट बसलेला देवीचा, महापूजा झालेली आहे, आरती झालेली आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी मराठवाडा, आंध्र जलगतचे लोक मराठवाड्यात जास्ती प्रमाणात येतात। त्याचप्रमाणे लोकांच्या रांगेची सोय, आणखी थंडे फवारे त्यांच्या रांगेमध्ये उभे राहण्यासाठी व्यवस्थित सोय केलेली आहे। मंडप टाकलेला आहे, त्यांना प्यायच्या पाण्याची सोय, आणखी ते राहायची सोय देवस्थानाकडून चांगल्या प्रकारे केलेली आहे। त्याचप्रमाणे प्रशासनाने पण चांगला परिसर साफ केलेला आहे। त्यावेळी जास्ती परिसर यात्रेमध्ये वापरता येईल। त्याचप्रमाणे आखरी नवरात्राचा आखरी दिवस म्हटलं तर चैत्र पौर्णिमा हनुमान जयंतीला आपला महाअभिषेक होता, त्यानंतर आरती होते, त्यानंतर घट उठते, अशी या नवरात्राची समाप्ती होते। माझं नाव पूजा योगेश बनसोडे आहे। मी मुंबईमधून येते माईच्या दर्शनासाठी। आम्ही खूप लहानपणापासून येतो, आमच्या आई वडिलांपासून येतो आम्ही, आणि इथं आम्हाला खूप श्रद्धा भेटते त्याच्यामध्ये। आणि माईची जी श्रद्धा आहे आमच्या पाठीमागं खूप चांगली आहे। त्याच्यामध्ये माई एकदम द्रुपद माईच्या याच्यामध्ये म्हणजे कुणाला अनुभव होणार नाही, पण जिथं जे पण मागेल ते माई देते म्हणजे कशी पण काय पण करून देते। माय हाय म्हणून आमचं सर्व चांगलं आहे। म्हणून आम्ही मुंबईवरून हर वर्षी दर वर्षातून 2दा-3दा तरी आमच्या इथं चक्रा असतातच माईच्या याला दर्शन घ्यायला। मी साईनाथ हनुमंतराव खंडेर आहे। मूळ राहणार नांदेड जिल्हा बिलोली तालुक्यातून आलेला आहे। इथं आमचे आई वडील, आजोबा, आजी वगैरे सर्वजण इथे येत होते। इथल्या देवीचं दर्शन झाल्यानंतर आमच्याकडं भरपूर काही चांगले गोष्टी घडत असतात, आणि दर वर्षातून कमीत कमी 4 ते 5 वेळेस आम्ही इथं देवीच्या दर्शनासाठी येतो। इथं आल्यानंतर मन समाधान झाल्याशिवाय जात नाही। तर सगळे काही गोष्टी चांगल्या पद्धतीने